तर आर्थिक पाहणी अहवाल सुद्धा सादर करण्यात आलाय। हा अहवाल नेमकं काय सांगतो ते सुद्धा पाहूयात। 2025-26 मध्ये विकास दर 6.3 ते 6.8% असू शकेल। जागतिक पातळीवरती अस्थिरता तरीही 2024-25 मध्ये हा विकासाचा दर 6.4% असेल। 2027 पर्यंत विकसित देश बनण्यासाठी 2 दशक विकास दर हा सरासरी 8% आसपास असायला हवाय। सध्या जीडीपीच्या 31% गुंतवणूक आहे। तर विकसित देश बनण्यासाठी जीडीपीच्या 35% गुंतवणूक होत राहिली पाहिजे। निर्मिती क्षेत्रावरती ज्यादा भर द्यावा लागेल। एआय, रोबोटिक, जीवतंत्रज्ञानामधली गुंतवणूक ही अधिक वाढवावी लागेल। कृषी क्षेत्राच्या बाहेर 78,50,000 रोजगार निर्माण व्हायला हवेत। 100% साक्षर होण्यासाठी शिक्षण संस्थांचा दर्जा सुद्धा सुधारायला हवा। पायाभूत सुविधा दर्जेदार पण वेगानं आणि भविष्याचा विचार करून उभाराव्यात। 2024-25 मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 5.4%। खराब हवामान, उत्पादनामधली घट या सगळ्यामुळे महागाई वाढली आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये बेरोजगारीच्या दरामध्ये घट झाली आहे आणि हा दर 3.2% असू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।